वेलकम फूडीज. आज फूडी स्पॉटमध्ये मी घेऊन आलेली आहे अजून एक छान रेसिपी. तर आज आपण उपवासाची स्पेशल रेसिपी साबुदाणा वडे बनवणार आहोत. त्याचं मिनी व्हर्जन आज आपण पाहणार आहोत. ज्यासाठी तर साबुदाणा वडा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक उकडलेला बटाटा, एक साधा खिसलेला बटाटा, एक वाटी भिजवलेला साबुदाणा, थोडीशी मिरचीची पेस्ट आणि थोडेसे जाड दळून घेतलेले शेंगदाण्याचे कूट. तर चला सुरुवात करूया आपला साबुदाणा वड्याच्या मिनी व्हर्जनसाठी. तर साबुदाणा वडा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण यामध्ये आपल्या मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर यामध्ये आपण आपला खिसलेला बटाटा टाकणार आहोत आणि यानंतर आपण आपला उकडलेला बटाटाही यामध्ये टाकणार आहोत. उकडलेला बटाटा छान प्रकारे मॅश करून आपल्याला घ्यायचा आहे आणि छान प्रकारे मॅश केल्यानंतर हे पूर्ण मिक्सचर आपण मिक्स करणार आहोत. तर आपण हे सर्व मिक्सचर मिक्स करून घेऊया. या आधी आपण यामध्ये आपले जाड दळलेले असे शेंगदाण्याचे कूट देखील घालणार आहोत आणि हे सर्व मिक्सचर आता आपण छान प्रकारे मिक्स करू. आपले सर्व इंग्रेडियंट्स छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत. तर चला आपण यामध्ये आता थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत आणि लिंबाचा रस घातल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. लिंबाचा रस आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला आपले मिक्सचर अजून एकदा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपल्या मिनी साबुदाणा वड्याचे मिक्सचर एकदम रेडी झालेले आहे. साधारणतः आपण यामध्ये अद्रक, लसण आणि कोथिंबीर ही मिक्स करताना पाहतो, पण आपण उपवासासाठी हे साबुदाणा वडे तयार करत आहोत, ज्यामुळे आपण यामध्ये अद्रक, लसण आणि कोथिंबीर टाकू नाही शकत. तर प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या भागात साबुदाणा वड्यामध्ये अजून आणखी कोणकोणते इन्ग्रेडियंट्स तुम्ही ॲड करता. तर चला आपण कढईत तेल घेऊया आणि आपले साबुदाणा वडे छान प्रकारे तळून घेऊया. छान प्रकारे गरम झालेले आहे. तर चला आपण आपले मिनी साबुदाणा वडे छान प्रकारे यामध्ये तळून घेऊया. तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साबुदाणा वडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम आणि लो अशी ठेवायची आहे. तर चला आपण सुरुवात करूया. साबुदाणा वडे तळताना आपण हातावर थोडासा साबुदाण्याचे बॅटर घेऊन थोडेसे त्याला गोल असा शेप देणार आहोत. तुम्ही तुमच्या मर्जीने कोणताही शेप देऊ शकता आणि त्याला तेलामध्ये फ्राय होण्यास टाकणार आहोत. असेच आपल्याला सर्व बॅटर सोबत करायचे आहे आणि आपले साबुदाणा वडे छान प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. साबुदाणा वड्याची फ्लेम मोठी ठेवल्यास वडे हे बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे साबुदाणा वडे तळताना नेहमी गॅसची फ्लेम ही कमी मीडियम अशा प्रकारची ठेवायची आहे. तर चला आपण आपले साबुदाणा वडे छान प्रकारे तळून घेऊया. साबुदाणा वडे तळताना आपल्याला तेला थोडे थोडे हलवत राहायचे आहे, ज्यामुळे ते एकमेकाला चिटकण्याची शक्यता कमी होते. तर आपल्या साबुदाणा वड्यांना छान प्रकारे गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला दिसून येत आहे. तर चला आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण आपले सर्व साबुदाण्याचे बॅटर वड्याच्या शेपमध्ये तयार करून तळून घेणार आहोत आणि मीडियम व लो गॅसच्या फ्लेमवर हे वडे छान प्रकारे तळून तयार होऊन जाते. तर आपल्याला दिसत आहे हळूहळू आपल्या साबुदाणा वड्यांना छान प्रकारे गोल्डन ब्राऊन असा कलर येत आहे. थोड्याच वेळात आपले साबुदाणा वडे एकदम छान प्रकारे तळून रेडी होऊन जातील. तर आपले साबुदाणा वडे छान प्रकारे तळून रेडी झालेले आहेत. तर चला आपण याला बाहेर काढून घेऊया आणि छान प्रकारे प्लेटीत सर्व करून घेऊया. आपले साबुदाणा वडे आपण प्लेटीत सर्व करताना त्याला थंड व फ्रेश अशा दह्यासोबत सर्व करून घेऊया. तर फायनली व्ह्यूअर्स, आपले आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे खमंग साबुदाणा वडे रेडी झालेले आहेत. आपण त्याला दह्यासोबत छान प्रकारे सर्व करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुमच्या भागात साबुदाणा वड्यामध्ये कोणकोणते इंग्रेडियंट्स मिक्स केले जातात. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.